आई झोपलं का ग बाळ? बरं आहे. मग काय विचार केलास का तू? बोल ना ग काहीतरी. हे बघ वर्षा, तुला नाही यायचं ना तर सांग तसं. मला राग नाही येणार. तुला हे असं वाटणं बरोबरच आहे. बाळाला सांभाळायला यायचं असेल ना तर सांग मला, मी येत जाईन इथं. नाही, त्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, तुला नसेल आवडणार तर मी इथंही येत नाही. जाते मी. मी घरी यायला तयार आहे आई. काय? खरंच? पण माझ्या काही अटी आहेत आई, त्या तुम्हाला मान्य असतील तर. काय आहेत अटी? आई, घरातली सून फक्त रांधा वाढा उष्टी काढा यासाठी आलेली नसते. नाही म्हणजे ते घर माझं आहे, मला माहिती आहे. आणि त्यासाठी जी काही कामं करावी लागतील ती करीन ना मी, अगदी आनंदाने करीन. पण एखादं काम जर मला नाही जमलं तर त्याबद्दल तुमची तक्रार नसावी आणि आपण दोघींनी मिळून घर सांभाळूया. खरं तर तुम्ही नंदूला लहानपणापासून सगळी कामं करायला शिकवलीत, हो ना? पण मग बायको घरात आली की सगळी कामं फक्त बायकोनी करायची, हा तुमचा हट्ट मला मान्य नाही आहे. बरं बाई, मी नाही करणार हट्ट. आपण सगळे मिळून काम करूया, सगळ्यांनी एकत्र राहूया. माझं बाळ हे माझं आहे, मी त्याला जन्म दिलाय, मी त्याची आई आहे. मला असं वाटतं की हे तुम्ही कायम लक्षात ठेवावं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? माझ्या मुलाला कसं वाढवायचं हे मी आणि नंदू मिळून ठरवूच ना. त्याच्याबरोबर मजा मस्ती करा, त्याला खूप छान खेळवा, छान वेळ घालवा, यावर माझं काहीच म्हणणं नाहीये. पण त्याच्यावर कुठले संस्कार करायचे आणि तो कसा वाढला पाहिजे हा निर्णय माझा आणि नंदूचा असेल फक्त. चालेल मला. तुम्ही हवे तसे त्याच्यावर संस्कार करा, त्याला हवं तसं वळण लावा. शेवटी आईच आहेस ग तू. आपल्या मुलाला थोडं चुकीचं शिकवणार आहेस तू. ही अट मला मान्य आहे. आणखीन एक महत्वाची अट आहे. काय सांग तरी. समजा रसिकाताईंनी तुम्हाला माझ्या विरुद्ध काही उलटसुलट सांगितलं तर तुम्ही त्यांच्या बोलण्याने वाहवत जाऊ नका आणि त्या तुमची मुलगी आहेत म्हणून त्यांच्या चुका सुद्धा पाठीशी नका घालू आई. अगं हेही मान्य आहे. अजून काही आहे? नाही, अजून काही नाही. म्हणजे आता तरी काही सुचत नाही आणि आठवत नाहीये. पण काही सुचलं किंवा वाटलं तर मी तेव्हा सांगीन. चालेल ना? हो हो, हक्कानं सांगायचं मला. पण आता घरी चल ग बाई. मी ना ऑफिसला फोन करून कळवते की मी नोकरी सोडतेय म्हणून. का? नोकरी का सोडतेस तू? आई, माझं बाळ थोडं मोठं होईपर्यंत, म्हणजे चालायला बोलायला लागेपर्यंत, त्याला काय होतंय काय नाही हे तो स्वतःच्या तोंडाने सांगेपर्यंत मला ना त्याच्याबरोबर राहायचंय. त्याचं मोठं होणं मला माझ्या डोळ्याने अनुभवायचंय त्याच्या जवळ राहून.
मला तर वाटलं की मी आता बाळ सांभाळणार आणि तू नोकरी करू शकशील. नाही आई, कसं आहे ना की आता आम्ही भाड्याच्या घरात नाही राहणार, आपल्या त्या घरी येणार ना. हं. तर मग नंदूवर तसंही फायनान्शियल काही ओझं पडणार नाही. म्हणजे तुला चालेल ना नंदू? या बाबतीत तुझी काही हरकत आहे का? नाही, तुला योग्य वाटेल, आवडेल तेच कर. थँक्यू. आई, हं? मी येते घरी हो आणि आनंदाने येते. ये ये ये. चला, पुन्हा एकदा मुलीची पाठवणी करायची वेळ आलेली आहे. मी काय म्हणतोय, चला बांधाबांध करायला घेऊया. हा. आजच निघूया. अरे आजच? हो, मी आजच सगळं सामान पॅक करतो. बरं, मी पुढे होते आणि सगळी साफसफाई करून घेते. आल्यावर घर कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे की नाही. बरं आई, मी आईला खाली सोडून देतो. हो नंतर बांधाबांध करायला सुरुवात करू आपण. हो हो. हे बघा, हक्कानी नातवाला भेटायला या. हो हो, येणार ना. आनंदी, काळजी घे. हं? हो हो. हं? राघव, येते रे. हं? वर्षा, लवकर ये. हं? ये, चल रे. हो. चल, चल, नंदू, चल. सावकाश सावकाश. हो हो हो, हो. सावकाश जा. येते. हा हो, येतो आम्ही लवकर. हो हो. चल चल चल, चल, नंदू. चल, चल. चल. हो. वर्षा, अगं जेवढं गरजेचं सामान तेवढंच घे ना. हा, बाकीचं सामान मी मूवर्स अँड पॅकेट्स कडून पाठवून दे. त्याची काळजी नको. ठेवा. बरं दादा, मी काय म्हणतो, हम्म. ह्या घराचं महिन्याचं भाडं भरलंय आम्ही. हा. तर अजून काही दिवस शिल्लक आहेत. महिना संपायला तर तुम्ही दोघेही आराम करण्यासाठी इथे येऊ शकता, किंवा ऑफिसचं काम करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. काय, या घराची चावी आपण महिन्याच्या अखेरीच देऊ. ठीक आहे, बघतो मी, सांगतो. काळजी करू नकोस. काय हो, काय झालं? काही नाही का आनंदी, हे घर खरं तर भाड्याचं आहे, पण खूप साथ दिली या घराने. कुठे जायचं, काय करायचं, काहीच कळत नव्हतं. तेव्हा याच घराने आधार दिला. माझ्या बाळाचं पहिलं घर हे आहे. हे बघ वर्षा, सगळं मान्य आहे, पण या घरात अडकून राहू नकोस. किती म्हटलं तरी शेवटी भाड्याचं घर आहे ते. तुमचं घर ते आहे आणि त्या घरात चालली आहेस तू. ह्या गोष्टीचा विचार कर. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळाची आजी दरवाजाकडे डोळे लावून बसलेली असणार आहे. आवरूया आपण लवकर. हो. आई, येते आम्ही. हे बघ, काळजी घे स्वतःची आणि आनंदीची सुद्धा. आता तिच्या तक्रारी करायला मी नसणार आहे इथे, त्यामुळे स्वतःला सांभाळ आणि आनंदीला. तू पण बाई भांडू नकोस हं सासूशी. आई, सुखाने संसार करा. बाबू, माझं पिल्लू ग बाई. आनंदी, येते. काळजी घ्या स्वतःची आणि तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेला मी असणार आहे तुझ्या बरोबर. नक्की या. वर्षा, हो. फोन करत जा. थँक्यू. नाही, तुम्ही म्हणाला होतात की कुटुंब जोडणारा तुम्ही, आणि खरंच तुम्ही कुटुंब जोडलं. थँक्यू थँक्यू. तुमच्यामुळे मला मोठा भाऊ मिळाला. नंदू, वर्षा, अरे तुम्ही काय लांब नाही जातात, तुम्ही तुमच्या घरी जातात. मोठा भाऊ म्हणाला मला, मी हे संपूर्ण कर्णिक कुटुंब जवळ आहे तुमच्या आणि कायम तुमचंच असणार. चला, येतो आम्ही. सांभाळा. हो. सुखी राहा, सुखी राहा. दादा, हा. ए नको, पाय नको, पाय नको, पाय नका पडू.
व्यवस्थित सांभाळून जा. मी येतो खालपर्यंत. चल हा. चल. ये पिल्लू. आई हा ये 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 जा बाळाला भेटायला. हो हो. बाळा, मी तुझा बाबा बोलतोय. 8 महिन्यांचं झालंय आपलं बाळ. आता खूप लवकरच आपली भेट होणार. आणि मी तुझी ताई बोलते, पण तुम्हाला ताई नाही म्हणायचं, तुम्हाला चिंगीच म्हणायचं. नाही नाही, असं नाही. बाळा तुला ताईच म्हणणार, कारण तू मोठी असणार. हो, पण मला घरामध्ये तर सगळे चिंगी लाडाने म्हणतात ना, आणि मी त्याची लाडकी बहीण असणार आहे, मग तो मला चिंगीच म्हणणार. तसं नाही बाळा. हे बघ, आता सगळेजण तुझ्यापेक्षा मोठे आहेत ना घरात, म्हणून ते तुला चिंगी म्हणतात. पण बाळाची मोठी बहीण असणार आहेस तू, त्यामुळे बाळा तुला चिंगी ताईच म्हणणार. नाही, तो मला चिंगीच म्हणणार. नाही बाळा, ताई म्हणणार. चिंगी म्हणणार. बरं ठीक आहे, चिंगी म्हणणार. जाऊ दे, ती लहान आहे, तिला कुठं कळत. मी लहान नाहीये, आता मी मोठी झाली. हो. आई, 8 महिन्याचं बाळ म्हणजे आता ते बाळ केवढं असेल? हे बघ, दिसतंय तुला? एवढं नाही. एवढं नाही हो, एवढं नाही. एवढं, हा, एवढं छोटं छोटं असणार आहे. तसे छोटे छोटे हात असणार, छोटे छोटे पाय असणार, हातापायांची बोटे एकदम छोटी छोटी असणार आहेत. म्हणजे ते खूप क्यूट असेल ना? बाबा, आता जे आपण बोलतोय ते सगळं त्याला ऐकू जात असेल का रे? हो. सगळं. म्हणजे जर मी त्याला हाक मारली तर ती त्याला ऐकू जाईल? तुला बोलायचं का? बोल. किती आपल्या दोघांना ना, आपल्या दोघांची टीम बनवायची आणि नंतर आई बाबांकडून चॉकलेट मागायचे, आईस्क्रीम मागायचे. काय? चॉकलेट आईस्क्रीम? हा, तुम्ही काय ऐकलं? हे आमच्या दोघांचं सिक्रेट होतं. भावा बहिणीचं सिक्रेट होतं ना. बहीण भावाचं? बहिणी बहिणीचं नाही. आता आजी म्हणते ना की तुला भाऊ होणार आहे, म्हणून मला वाटलं की मला भाऊ होणार आहे. बाळा, मुलगा होणार की मुलगी होणार हे आईला सुद्धा नाही माहिती, आपल्या कोणालाच नाही माहिती. तुला बहीण सुद्धा होऊ शकते. मला तर चालणार आहे मला बहीण झालेली. मी तिच्या सोबत माझे ड्रेस शेअर करेन, नंतर आम्ही दोघी एकच मेकअप किट वापरू, आणि माझ्याकडे भरपूर टॉयज आहेत ना, मी थोडे तिला देईन आणि थोडे मी वापरेन. मला भाऊ झालेला पण चालणार आहे किंवा बहीण झालेली पण चालणार आहे. माझ्याकडे तर दोघांना राहायला गिफ्ट आहेत. अरे वा, बघितलंस आनंदी, आपल्यापेक्षा चिंगीने जय्यत तयारी करून ठेवली आहे. काय हा चिंगीनी पसारा मांडलाय? हा, कसा आवरायचा? आता घरात एक लहान बाळ पण येणार आहे. दोघं भाऊ बहीण मिळून ना घराचा धिंगाणा धिंगाणा करणार आहे. मला वर्षा पाटकर, वर्षा काय करताय? अहो, वर्षा की नाही काल संध्याकाळी आम्हाला भेटायला येणार होती, आली नाही, म्हणून आम्ही तिच्या घरी तिला भेटायला गेलो, तर तिच्या दाराला कुलूप आहे. म्हटलं इथे आली असेल म्हणून इकडे आलो. बाबा, आई, वर्षा गेली तिच्या घरी. घरी गेली म्हणजे? इंदुताई आल्या होत्या, घेऊन गेल्या. पण तिला तिच्या घरी जायचं नव्हतं ना? नाही, इंदू मावशींनी तिची खूप समजूत काढली, माफी मागितली तिची. चला, म्हणजे दोघ जण त्यांच्या हक्काच्या घरी राहतील आता. मलाही बरं झालं ना. माझं दुर्लक्ष होत होतं आनंदीकडे आणि माझ्या नातवाकडे. म्हटलं आता बरं झालं गेली. म्हणजे मी आई, तुझे नातू नातू कधी बंद करणार आहेस तू? चिंगीला सुद्धा वाटते की नातू म्हणजे मुलगाच होणार आहे. बरं आहे ना, मग मुलगाच तर होणार आहे राजा. पण नाही, हे ठामपणे चिंगीने असं बोलणं मला अजिबात नको आहे. मुलगी झाली मग? बरं, सॉरी नाही ना, मग मी ते नातू नाही म्हणणार, मी नातवंड म्हणेन. नातवंड. अरे वा, एवढ्या लगेच शरणागती पत्करली पण तुम्ही. वा 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 वा. काहीतरी चांगलं होणार असेल तर काय हरकत आहे ना पाटकर. हा, चला निघूया आपण, काम आहेत खाली आपल्याला बरी. तुम्ही पुढे वा, मी आलेच. बर, जरा बोलू दे.
राघव अरे ये काय नाही म्हणलं? बसा ना बस या इकडे. या. काय म्हणताय? अरे मी काय म्हणतो, आता वर्षाच्या घरी कोण असणार आहे? कोणीच नाही ना. आता महिनाभर आपल्याकडेच ताबा आहे त्या रूमचा. नाही काही पाहुणे वगैरे येणार आहेत का कोणी? अरे पाहुणे कशाला? नाही म्हणजे तू आणि मी आज रात्री जरा निवांत बसलं असतं. काय म्हणालात? नाही म्हणजे जरा गप्पा मारत बसलो असतो रे. कसं आहे ना, मग एखादा सिनेमा बघितला असता जुना, किंवा मग मॅच बघितली असते आपण. म्हणजे ऑफिसमध्ये आपण भेटतो रे, पण त्यात निवांतपणा नसतो ना. आणि पुन्हा आनंदीला बाळ झाल्यानंतर तुला निवांत वेळ असणार कुठे, नाही का? चालेल. मी आनंदीशी बोलतो, तिला विचारतो आणि मग आपण बसूया गप्पा मारायला. आलोच. बरं ठीक आहे, विचार. अगं काय हो? हा काय काय झालं? नाही. बरं वाटतं ना तुला? बरं. बोला बोला. अरे बाबा आले होते घरी. माहितीये. भेटले. बाबा मला म्हणत होते की आज रात्री बसूयात म्हणे. एक मिनिट थांबा. काय? बसूयात म्हणजे दारू प्यायला बसूयात असं असतं ना? बाबा तुला दारू पिणारे वाटतात का? काही काय बोलतेस तू? नाही नाही. का बोलवतील ते? हा तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला हे दारू वगैरे प्रकरण झेपत नाही? मागच्या वर्षी आठवतंय ना काय केलं होतं? 31च्या रात्री. जाऊ दे इकडे. नाही जात मी कुठेच. मी आहे तुझ्यासोबत इथेच. तर चिडता कशाला तुम्ही? मी म्हणते का जाऊ नका म्हणून? बाबांनी बोलवलंय तर जायलाच हवं ना. जा. आम्ही काय दारूच पिणार आहोत असं नाहीये ना. बाबांनी फोर्स केला तर? बाबा तुला दारू पिणारे वाटतात का? आता मला काय माहिती बाबा दारू पिता की नाही. तुम्ही सांगा उलट. पितात का? तुम्ही जास्त वर्ष राहिलात ना त्यांच्यासोबत. नाही अगं, म्हणजे मला असं म्हणजे रमाच्याही बोलण्यात कधी. रमाताईंना बोलूयात आपण. रमाताईंना विचारूयात की तुमचे बाबा दारू पितात का हो? कारण त्या तर लहानपणापासून ओळखतात ना, त्यांना माहिती असेल. काही गरज नाहीये रमाला विचारण्याची. मी नाही जाते कुठे. मी आहे तुझ्यासोबत इथे थांबतो. नाही जात मी इथेच आहे. नका जाऊ मग. थांबा इथेच. बाबांना नाही कसं म्हणायचं पण. खरं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझी खूप काळजी घेतात. चिंगीची, आईंची, वर्षाताईंची. तुम्हाला स्वतःसाठी वेळच नाही मिळाला ना. आता आपल्या बाळाचा जन्म झाल्यावर पुन्हा बाळाची काळजी असेलच. ठीक आहे, जा तुम्ही. जा जा. दारू नका पिऊ. मी बाबाने मला फोर्स जरी केला ना, मी प्यायलो तरी तू काळजी करू नकोस. मी तिकडे झोपेन. पण दारू पिणार. मस्करी मस्करी काय करताय माझी? ते लाल कलर. मला ते फाईल माझी लाल रंगाची कुठे होते की बाहेर ठेवली. मी आलो तर. खरंच मस्करी करतायत का? बाबांनी पण कशाला बोलवलं असेल? बसूयात म्हणे.